शेतीतून तेवढंच घ्यायचं जेवढी आपल्याला गरज आहे. आपण हे लावली होती त्या टोकन यंत्राच्या सहाय्यानं. तर सर्वांना रामराम. आत्ताच आज दिवसभरापासून आत्ता वावरात आलो. सकाळी गेलो होतो आपल्या कळमले म्हणजे आपल्या सोयाबीनसाठी तुरीसाठी तणनाशक आणण्यासाठी. कारण की आपले हे जे सोयाबीन तूर आहे पूर्ण 9 एकर आहे. त्याच्यात आता तणनाशक मारा लागेल. तर तणनाशक आणलं आहे साकेत. तर ते आम्हाला आणलं आहे 10 लिटर. आणि इकडे प्लेन प्लॉट आहे थोडाफार. तिकडं 2.5-1.5 एकर तूर आहे मधात. आपली तूर निघणं सुरू झाली आहे थोडी थोडी. हे जे दिसत आहे हे 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 आपण हे लावली होती त्या टोकन यंत्राच्या सहाय्यानं. आणि इथं सोयाबीन निघणं दिसत आहे चालू. तर निघून तर आली आहे मस्त. आणि हा जो प्लॉट आहे हा पूर्ण सोनाचा प्लॉट आहे. गुणभाऊ तिकडं काय चालू आहे त्याचं काम. आज कोणता व्हिडिओ बनवा काही सुचून नाही राहिलं. कोणती माहिती द्यावं तुम्हाला. एक आहे डोक्यात, कामाचीच आहे, यावेळेसच कामाची आहे. नाही तर तुम्ही ती गोष्ट करून टाका ना मग वांदा होऊन जाईल. तर बनवतो थोड्या वेळात व्हिडिओ. म्हणजे हा व्हिडिओ आणि रील उद्या तुम्हाला सकाळी 6 वाजता 7 वाजता भेटून जाईल. काय करताय गुणभाऊ? काट्या? हो, थोड्याफार काट्या राहते वावरात. हे दिसून राहिली मस्त. हो, एक 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 बी हे आपण यानं केलं होतं टोकन यंत्रानं. हे इथं पराठी निघाली. तर इथं निघाली. हे किती फुटावर गेली रे? 2-2 फुटावर गेली का 3 फुटावर गेली? जास्त कुठं कुठं डोबडाप करावं लागते. आता हिला डोबडाप करावं लागते कारण की जिथे जिथं पराठी निघाली नाही तिथं पुन्हा बी टाका लागतात. तर तण जास्त दिसून नाही राहिला आहे ना. मी काय म्हणतो याच्यात नाही का डवरा मारायचा आहे आपल्याला. 2.5 फुटाचीच आहे. 2.5 फुटाची आहे. मारूनच घेऊ नाही का. आता याच्याजवळ आहे, मारून घेऊ मधात 2.5 फुटाची. मग नाही दबत. आणि थोडंसं हे पतलं पडून जाते. हां, लवकर होते हे. हे बघा हे किती मस्त निघालं. असं जर पाहिलं ना हे बघा असं मस्त दिसते. चर्र दिसते. हे त्याच्यात दिसत असं नाही बा, कॅमेऱ्यात दिसून राहिलं. हे बा है ना. बरं हे टोकन यंत्रण केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. नाही वाटतं मी पराठीचा टाकला नाही आहे. हा हे टोकन यंत्रण केलेली आहे. बाया चालू आहे तिकडं डोबडाप करत. बायाला पैसे देऊन येतो त्या दिवशीचे. प्लॉटातले निघाचीच आहे पराठी. हे थोडासा मागून डोबला होता. आणि हे गव्हाचा प्लॉट होता. याच्यात आपण हे जे गवत दिसत आहे तुम्हाला हे जाळलं नाही काहीच नाही. तसंच गाडून टाकलं रोटाटर मारून. हे शेतीतून तेवढंच घ्यायचं जेवढी आपल्याला गरज आहे. आपल्याला फक्त दाना पाहिजे राहते. कपाशीमधलं कापूस पाहिजे राहते. बस तेवढंच आपण घ्यायचं. पुन्हा जेवढं काही दिलं असेल झाडानं निसर्गानं आपल्याला ते पुन्हा वापस देऊन द्यायचं. त्याच्यामुळं उत्पन्नातही वाढ होते. जमीन चांगली राहते. जमिनीतलं नत्राचं प्रमाण अजून काय पोटॅश वगैरे काय जर जमिनीत जीवनसत्व असेल ते पण चांगलं राहते. आणि आपल्याला पीक समोरचं येणारं चांगल्या प्रकारे होते. तर भरपूर असे फायदे आहे. तर जे आपल्याला पाहिजे ते तेवढंच घ्यायचं. बाकी पूर्ण निसर्गाला वापस देऊन द्यायचं. असा उद्देश ठेवून आजकाल शेती करावं लागते. रासायनिकच्या मागे जास्त धावा नाही लागत. रासायनिक ठीक आहे पण एक अतिवापर टाळावं लागते. थोडासा प्रमाणात वापर केला तर चांगलं आहे. प्रमाणाबाहेर गेलं तर मग वाईट आहे. आता डॉक्टर मामा इथं बसून आहे. बायाची डोबडाप चालू आहे. पराठी निघाली आहे पण इथं जे काही सुटलं इथं मग आता डोबा लागते. बांध्या फुटल्या होत्या. JCBच्या यानं करून घेतलं होतं. व्हिडिओ पाहिला असेल. इथं पाणी साचते तर ते काढून दिलं आहे. थोडंसं पाणी जाण्यासाठी जागा जात आहे पाणी पण थोडं साचतेच इथं. एवढी जागा सोयाबीन नाही होणार इथं. तुरी नाही येणार आहे. पुढच्या वर्षी पूर्ण बांधी JCB वरतं घेऊन घ्यायला लागते. हे हा प्लॉट आहे 6वी 111 ह्या वाहनाचा प्लॉट आहे. हा दिसत असून तुम्हाला मस्त निघाली आहे. हे 2 दाण्याची झाली.
हे 2 2 2 अशी लावली आहे. तर चांगले पानं 2 पानं काढल्याशिवाय दिसणार नाही. आणि तर बियाणं टाकलं आपण बूस्टरचं हुतुतू. हे डुकराचे पावलं. जे येण्या जाण्याचाच रस्ता यायचा हाच आहे. हेच रस्ता पकडते, कुठंच दुसरीकडे जात नाही. आपली बूस्टर जे हुतुतू निघून राहिली आहे थोडी थोडी. बियाणं तर आता 4-5 दिवसात मस्त दिसते तड बारीक बारीक. बियाणं उगवण्याचा आनंद शेतकऱ्यालाच होते, कारण की इतक्या रुपयाचं बियाणं आपण जमिनीत टाकतो आणि ते जर वाया गेलं तर खूप एवढं मन दुखते का, खूप जास्त मन दुखते.